हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मी करते स्वयंपाकाची तयारी. तर आज मला शेवग्याच्या शेंगा बनवायच्या आहे, कारण की शेवग्याच्या शेंगा दीदींना आणि श्रुतीला पण नाही आवडत. पण त्यांना आज एका ठिकाणी जेवायला धोंड्याचं आमंत्रण आहे, तर त्या तिकडे जाणार आहे. मग त्या नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही शेवग्याच्या शेंगा बनवतो आहे. आणि संतोषला आवडता, त्यांना पण आमंत्रण आहे, ते पण जाणार आहे. तर चला, घेते म्हणून पटकन स्वयंपाक. तर आम्ही सगळे इथं मस्त जेवण करतोय आणि सोबत चोर रोटीचा ब्लॉग बघताय. श्रुतीच्या मम्मी श्रुतीला बोलू राहील त्याच्यामध्ये. दोघींनी आंघोळ नाही केलेलं वाटतं. माझा अवतार पण असं वाटतं मी झोपतून उठले, पण अजून मला झोपायचंय. तर चला, माझं सकाळचं सगळं काम आवरलंय आणि मी आले होते वरती माझ्या गोळ्या खायला. आणि इथं यांचं काय चालू आहे. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झालं असं ना. आता नाही, अजून गुड मॉर्निंगच आहे वाटतं. गुड मॉर्निंगच आहे. झालं का जेवण तुमचं पोटभर? झालं का मग मोबाईल बघून तुमचा? काम करते मोबाईल बघून. आता इतके त्याच्यात पण रीलचा आवाज आला असत म्हणे काम करते. मला वाटलं आज तुम्हाला सुट्टीचे काय? सुट्टी काय आज? फ्रायडे आज. तुम्ही किती वाजता उठले आज? 6:30. नाही, 6ला उठलो असं. मोटर चालू करायला गेलो का? हा, तेव्हा 6:30 वाजले होते, 6 नव्हते वाजले. 6:30ला उठलो असं. आणि त्याच्यानंतर झोपले नाही? नाही, शपथ नाही घेत मी. मी तुम्हाला फोन केला तर तुम्ही उठले होते का? काय करत होते? आंघोळ झाली तेव्हा मी. खरंच? अच्छा, म्हणजे तेव्हा 8 वाजले होते, मग 7:30ला उठले असतात तुम्ही. 8ला. दररोज यांचं काय माहिती, दररोज मला म्हणते मला उठून दे 6 वाजता, उठून दे 6 वाजता. आणि मी जेव्हा 6 वाजता यांना उठवायला जाते ना, आजच्या दिवस झोपू दे प्लीज, एकदम म्हणतात कसं म्हणते माहिती, प्लीज आजच्या दिवस झोपू दे ना, उद्या मी लवकर उठन, रात्री मी लई जागलो होतो, मी रात्री जरा जास्तच रील पाहिल्या होत्या, असंच ना. रात्री किती वाजता झोपले होते? काय माहित, लक्षात श्रुती मला काय म्हणे माहितीये का? श्रुती आपली? हा, म्हणे मामी तुमचा भाऊ एवढा गोरा आहे आणि आणि तो कोणावर जायले? म्हणलं माझ्या पप्पावर. मग तुम्ही कोणावर जायला? म्हणजे तुम्ही काढे म्हणलं आई होते. मग मी म्हटलं हा ना. मग तुमचं बाळ कोणावर जाईन? म्हटलं बाळ जाईन मामावर. मग मी टोप पेटली, अरे मला काळ्या म्हणलं वाटतं. मला ते मला काळ्या म्हणले ना, मग म्हणते सॉरी घेऊन तुला जरी करून जाते. म्हटलं तुम्ही मला काळ्या म्हणले, म्हणे तुमचं बाळ आहे ना मामासारखंच गोरं गोरं होईन. म्हणजे ते मला डायरेक्ट काळं बोलले. पण आता गोरी दिसते पा तुमच्यापेक्षा, ग्लो आलाय मला. ग्लो आलाय आलाय ना, तुमच्यापेक्षा गोरी दिसायला लागले. आधी नव्हते, आधी यांच्यापेक्षा काळी होती, पण आता ग्लो आलाय जास्त, त्याच्यामुळे गोरी दिसते. तोंडून आले आता. मेकअप केलाय का म्हणे? मेकअप तुम्ही केला असा. संतूर का कमाल. संतूर मॉम. मी संतूर लावते म्हणे ना, संतूरचा इफेक्ट यांच्यावर होतो. कायचा इफेक्ट? संतूर पप्पा होणार आहे तुम्ही, पण संतूर नाही लावते ते, बरोबर ना. टक्कल पडलं फक्त इथं तुमचं वाला. अयो 22 वर्षाचे दिसत आहे. लाजले ना. तुमचं रनिंग वय काय? सांगायचं नसतं ते. त्याला काय होतं? मी मला सांगू शकते. बरं, तुम्हाला मी किती वर्षाची वाटते ते सांगा. 42. तुम्हाला एवढं 22 वर्षाची म्हणले, तुम्ही काहीतरी म्हणायला पाहिजे होतं मा वय कमी दिसतं का काय. करते मला आता काहीच नाही, रडन मी आता. रडू शकते मी. काय ते हे काय आजच्या दिवसाचा काय प्लॅन आहे मग तुमचा? काहीच प्लॅन नाही. काम करायचं, रात्री खायचं, झोपायचं. कधी झोपत तुम्ही दिवसा? रात्री झोपत नाही काय? नाही, तुम्ही म्हणजे काम करायचं, खायचं आणि झोपायचं. मग आता खाल्ल्यावर झोपणारच ना, मग दुपारी जेवण केलं झोपणार काय? मला वाटलं काम करायचं असतं. इकडं पहा ना, मी आळस देत नाही मिळत पाहिलं. आळस द्यायचा. मी कसं देते? असं
मला म्हणत्या माझ्याकडं कपडेच नाहीये आणि हे बघा आमचं कपाट किती फुल भरलंय. ते माझे कपडे 4-5 वर्षापासूनचे. माझी तब्येत अशीच आहे ना, त्यामुळे 4-5-6 वर्षापूर्वीचे कपडे मला आहेत. तर हे बघा आमचे हे चालले फिरायला. कुठं चालले हो? बघा हे चालले मस्त जेवण करायला, पुरणपोळी खायला. काय इकडे बघा कशी दिसताय मला पाहू द्या. छान दिसतंय. थांबा ना इकडं, मी इग्नोर करून करू राहिले मला, मी बोलते. मला हे द्या ना गोळ्या इकडं, मी गोळ्याच नाही घातल्या अजून. पाणी पण आणा. थँक्यू. मी गुणाची हो, तुम्ही काम करते माझं. ओ आता फोडून द्या, मारलं मला. बाय बाय. संतोष कधी कुठं चाललंय आणि घरी कधी काही विसरले नाही, असं कधी होईल का? तर आता त्यांचा रुमाल विसरलाय, तर चला मी त्यांना रुमाल नेऊन देते. असं काही झालंय तुम्ही कधी कुठं चाललंय घरी कधी काही विसरले नाही? मग आता रुमाल कसं काय विसरले? पहिल्यांदाच नाही, याच्या आधी पण मी ब्लॉग मध्ये सांगितलंय, त्याच्यामुळे तुम्ही खोटं नका बोलू. ओके. हा, कधी रुमाल विसरते, कधी मोबाईल, कधी पॉकेट. मला नाही विसरते बाबा कधी कुठे गेल्यावर. कधी कुठं चाललंय का काही काही विसरून जाते, मग लहान पोरासारखं त्यांचं पाहावं लागत. तुम्हाला का श्रुतीचं पाहावं लागत? शाळेत चालल्यावर बाई हे घेतलं का, बाई ते घेतलं का, त्याच्यामुळे मग त्यांचा रुमाल द्यायला आले. म्हटलं अजून काही सगळं काही घेतलंय काय पाहून जावा. हात बरं का. बाय बाय. संतोष तर आले मस्त जेवण करून. आता हा मग अशी शेवग्या शेंगाची रशी, चपातीन भत्ता. माझं डोकं दुखत ते खाल्ल्यावर. रशी खाल्ली तरी थोडंस. शेवग्या शेंगानेच डोकं दुखत होतं, कसं काय खाऊ? पण ती शेंगापासूनच तयार होतं ना. शेंग पोटात गेली की डोकं दुखतं. पूर्ण शेंग खाल्लेलं होतं ना. आधी रशी खाल्ली ना तरी पण डोकं कुणकुण करतं. पण मी खातच नाही ना शेवग्याची शेंगा, कोबी, फ्लावर. काल सफरचंदाचं कातडं खाऊन पाहिलं होतं ना, नाही दुखलं. सफरचंद तुम्हाला दिलं तर कातडे मी खाल्ली. साडून दिलं त्यानं तुम्हाला. झोप नाही घेतली मग? पुरणपोळीचं जेवण केलं, झोप येत राहते एक मस्त. उद्या पण पुरणपोळी, परदेशी पण पुरणपोळी. किरडाच लावला पुरणपोळीचा. काय झोप येते का हो? झोप लागलं, पडलं झालं झोप लागलं. झोपून मग तुम्हाला कधी पडलं झोप नाही लागत तुम्हाला? तुम्ही कधी पण पडले तुम्हाला झोपच लागते. मी दुःखी का मग? मला काय म्हणायचंय? असं काहीतरी दुःख तुला, झोप नाही लागत ना. माझं दुःख काय माहिती का? तुम्ही म्हटले ना आता गेली का 2 महिन्यात रिटर्न यायचं, ते दुःख आहे. पण मी तर डायरेक्ट दिवाळी झाल्यावर येणार आहे. हीच बोला ना हो, दिवाळी झाल्यावर येणार आहे म्हणल्यावर. हा म्हणा ना, नाही म्हणा ना. काहून? दिवाळीला परत जायचं मग मामाच्या घरी बाळाला घेऊन. तर माझा आज संध्याकाळचा स्वयंपाक तर झाला आहे बघून. मस्त शेपू पालकाची भाजी, पोळ्या आणि मसाले भात बनवला आहे. आणि उद्या आमच्या घरी धुंडा आहे, तर मग त्यासाठी पुरण आजच तयार करून ठेवते. तर त्यासाठी मी इथं डाळ ही पाण्यात टाकली. डाळ जर अगोदर अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतली ना, चांगली आणि लवकर शिजते. त्यासाठी मी डाळ पाण्यात भिजत टाकली आहे. आणि आता किचन आवरून घेते. किचनवर एवढा सगळा पसारा आहे, हा सगळा क्लीन करून घेते. तोपर्यंत दूध तापलं की डाळ शिजवून घेते आणि मग नंतर पुरण बनवते. तर चला घेते आवरून पटपट. तर आज तू इथं मस्त पुरण परत आहे आणि मम्मीचं चालू आहे पुरण रगडायचं काम. भांडे वगैरे तर झाले घासून माझे. काय चाललंय तुमचं? ते असं काय दूध प्यायचंय का? नाही माल ना काय हो.
लावा तर खरी रे. काय चालू आहे? असं सरळ उभं आहे. हा चष्मा काढा. तुम्ही डोक्याला हात लावते ना तुम्हाला कोणी वळत असल्यावर म्हणून. ती का म्हणून लावता असा हात? टोपी घालून. काय करू राहिलो कळलं. दिष्ट काढ. डोळ्यासाठी. तुम्ही मामाकडे गेलते मग तुम्हाला काय सांगितलं होतं? नाही, कधी येणार नाही. हा त्याला बोललं की कधी खाली कधी येणार आणि सकाळी तोडायचं. असं सांगितलं होतं? ती पहिले म्हटली होती पहिले झाली ना. नाही मी तुम्हाला काय म्हणत मामाला खाली बोलून आणा दरवाजा लावायला. ते पण नाही ऐकलं, पण नाण्याचं पाय पण तोडायचं. ती पहिलं बोलली, आता हीच बोलली आता. मामा म्हणे श्रुती मला काहीच म्हणली नाही.